नमस्कार, मी मुक्ताई. स्वागत आहे तुमचं मुक्ताई चॅनेलॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खूप साधी, सोपी आणि टेस्टी अशी नाश्त्यासाठीची झटपट होणारी इडलीची रेसिपी. ही इडली अतिशय मऊ, जाळीदार आणि लुसलुशीत होते. खायला तर खूप छान अशी लागते. ही अशा प्रकारे इडली जर तुम्ही केली तर दररोज जरी तुम्ही खाल्ली नाश्त्यासाठी तरी अजिबात कंटाळा येणार नाही. अशी इडली जी तुम्ही इडली पात्राशिवाय सुद्धा करू शकतात. कारण काय होतं बघा, आपल्या गावाकडची अशी बरीच माणसं आहेत ज्यांच्याकडे इडली पात्रच नाहीये. मग अशा लोकांना ज्यांना इडली खावीशी वाटते पण इडली पात्रच त्यांच्याकडे नाहीये, त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त असा हा व्हिडिओ आपला असणार आहे आजचा. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या एका ताईची कमेंट होती की तुम्ही इडलीचं पीठ कसं तयार करतात याचा देखील व्हिडिओ शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये मी इडलीचं पीठ तयार करण्यापासून ते इडली बनवण्यापर्यंतची पूर्ण माहिती दिलेली आहे. आता आपल्या बऱ्याच अशा ताईंचे प्रश्न असतात की आता हिवाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे इडलीचं पीठ फुगत नाही आणि इडली मऊ लुसलुशीत होत नाहीये. तर इडलीचं पीठ जरी फुगलं नाही तरी सुद्धा इडली कशी मऊ लुसलुशीत बनते हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी हा इडलीचा रवा वापरते आहे. इकडे हैदराबाद मध्ये हा अशा प्रकारचा इडलीचा रवा मिळतो. तुमच्याकडे म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कोणता इडलीचा रवा मिळत असेल ना तर तो तुम्ही वापरू शकता. फक्त तो इडलीसाठीचा असायला हवा. तुम्ही बघू शकतात अगदी बारीक असा हा इडलीचा रवा आहे. माझ्याकडे हे जे प्लास्टिकचं छोटस टोपण आहे त्या टोपणाने मी 4 टोपणं असा हा इडलीचा रवा मोजून घेणार आहे. तुमच्याकडे एखादा कप असेल किंवा वाटी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हा इडलीचा रवा मोजून घेऊ शकता. फक्त तो 4 कप असा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि आता त्याला स्वच्छ अशा पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे. आता रवा धुताना आपल्याला इथं काय करायचंय तर पाण्यामध्ये असं हात घालून ते मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर 2-3 सेकंद आपल्याला थांबायचं. म्हणजे जो काही रवा असेल ना तो पातेल्याच्या तळाशी जाऊन बसेल आणि वरचं जे मग पाणी आहे ना शिल्लक ते आपल्याला ओतून द्यायचं आहे. तर असं 2-3 वेळा मी पाण्याने रवा स्वच्छ धुतला आणि नंतर त्यातलं पाणी काढून घेतलं. आणि आता यामध्ये रवा पूर्णपणे पाण्यात बुडून शिल्लक पाणी राहील एवढं आपल्याला स्वच्छ पाणी ओतून घ्यायचंय आणि कमीत कमी 4 तास तरी हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर ज्या कपाने किंवा टोपणाने आपण इडलीचा रवा मोजून घेतला होता ना त्याच कपाने आपल्याला ही उडदाची डाळ मोजून घ्यायची आहे 1 कप. म्हणजे जर आपण इडलीचा रवा 4 कप असा घेतला तर 1 कप त्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही डाळ सुद्धा आपण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये सुद्धा स्वच्छ पाणी ओतून ती सुद्धा 4 तासासाठी भिजत ठेवायची आहे. आता एक महत्वाची टिप तुम्हाला सांगते. जर तुमच्याकडे खूपच कमी वेळ असेल डाळ वगैरे भिजत घालण्यासाठी तर तुम्ही फक्त 2 तास जरी हे सगळं भिजू घातलं तरी सुद्धा चालतं. आणि जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही हे सगळं दुपारी भिजू घातलं आणि संध्याकाळी बारीक केलं तरी सुद्धा चालतं. मी हे डाळ आणि इडलीचा रवा दुपारी 4 वाजता भिजत घातला होता आणि आता संध्याकाळच्या वेळी याला बारीक करायला घेत आहे. आता इथं आपला इडलीचा रवा आणि डाळ दोन्हीही चांगल्या प्रकारे भिजलेला आहे. या इडलीच्या रव्यातलं जे वरचं पाणी आहे एक्स्ट्राचं ते मी काढून घेतलं आणि आता इथं मी उडदाची डाळ बारीक करायला घेत आहे. तर डाळ बारीक करताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचंय आणि छान बारीक अशी पेस्ट त्याची तयार करायची, अगदी पातळ होईल अशी. तर इथं मी उडदाची डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे मी ती बारीक केलेली आहे. असं पातळ असं मिश्रण ठेवलेलं आहे याचं आणि ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे. ज्या पातेल्यामध्ये आपल्याला आता हे रात्रभर मिश्रण भिजवत ठेवायचे ना त्याच्यामध्ये मी हे आधी डाळीचं मिश्रण काढून घेते. आता हा जो इडलीचा रवा आहे तो असा हाताने दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि या डाळीच्या जे आपण बारीक केलं ना मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा रवा. तर ताईंनो तुम्ही पाहिलं असेल की आपण फक्त इथं उडदाची डाळच मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे आणि हा जो भिजवलेला इडलीचा रवा आहे ना त्याला काही मिक्सर मधून बारीक करायची गरज नाहीये. त्याला फक्त आपण हाताच्या साह्याने त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि आता हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता. मी सुद्धा हातानेच मिक्स करते पण तुम्हाला व्यवस्थित दाखवण्यासाठी मी इथं चमच्याने मिक्स करून दाखवत आहे.
हे मिश्रण जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे। आता उन्हाळा असो किंवा हिवाळा, कोणत्याही ऋतूमध्ये आपण मऊ लुसलुशीत जाळीदार अशी इडली खाऊ शकतो। म्हणजे बघा ना, जर हिवाळ्यामध्ये आपलं पीठ फुगलेलं नसेल तरी सुद्धा आपली इडली मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनेल। हो, कारण अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली बनण्यासाठी पीठ फुगण्याचीच आवश्यकता आहे असं नाही। त्यासाठी आपल्याला इडलीच्या पिठाची कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे ठेवायची आहे। अशा प्रकारे आपण इडलीचं पीठ पातळ ठेवायचं आहे आणि छान असं हाताने फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी हे पीठ तुम्ही पाहू शकता, थंडीचे दिवस असल्यामुळे हे पीठ सुद्धा जास्त काही फुगलेलं नाहीये, नाहीतर उन्हाळ्यामध्ये हे पीठ असं दुप्पट फुगून वरती येतं। हिवाळ्यामुळे हे पीठ जरी जास्त फुगलेलं नसलं तरी आतमध्ये तुम्ही बघू शकतात कशी छान प्रकारे अशी जाळी आलेली आहे या पिठाला। हे पीठ मिक्स करताना आपण जी पिठाची व्यवस्थित पातळ अशी कन्सिस्टन्सी ठेवली होती ना, त्यामुळे जरी हे पीठ फुगलं नसेल तरी सुद्धा आपल्या इडली ही मऊ लुसलुशीत आणि जाळीदारच होणार। तर या पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि सोडा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पीठ हलवून घ्यायचं आहे। आता इडली बनवण्यासाठी जरी आपल्याकडे इडली पात्र नसेल तर अशा प्रकारचे एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याला हा असा सुती कपडा पाण्यामध्ये भिजवून आपल्याला बांधून घ्यायचा आहे। अशा प्रकारे टाईट बांधायचा आहे। अशा प्रकारे पातेल्याला कपडा टाईट बांधून घ्यायचा आणि त्यामध्ये ग्लासभर पाणी ओतून ते गॅसवरती गरम करायला ठेवायचा। ज्या वेळेस पातेल्यातलं पाणी गरम होऊन त्यातून वाफा निघू लागतील त्यावेळेस आपल्याला ह्या इडलीच्या पिठापासून अशा गोल गोल इडल्या त्यावरती सोडून घ्यायच्या आहेत। जेवढं मोठं पातेलं असेल तेवढ्या जास्त इडल्या तुम्ही त्यावरती बनवू शकता। माझ्या या पातेल्यावरती 7 इडल्या बसतात एका वेळी। तर अशा प्रकारे मी इथे इडलीचं पीठ सोडून घेतलं आहे आणि त्यावरती असं खोलगट झाकण ठेवलं आहे आणि 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकतात आपली इडली टम्म अशी फुगलेली आहे। तर इथं आपली इडली तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही वरती हाताने किंवा बोटाने स्पर्श करून बघायचा। जर हाताला पीठ चिकटत नसेल तर इथं आपली इडली तयार आहे असं समजायचं। आता तुम्ही इथं बघू शकतात किती परफेक्ट अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे। काढताना सुद्धा अगदी सहजपणे निघते ही इडली आणि मऊ लुसलुशीत बनते। मग हिवाळा असू द्या किंवा पीठ फुगलेलं नसू द्या तरी सुद्धा आपण अशा प्रकारे मऊ लुसलुशीत जाळीदार इडली बनवू शकतो। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पीठ मिक्स केलं तर तुम्ही इडली पात्रात जरी इडली केली किंवा ही अशी बिना इडली पात्राची जरी इडली केली तरी सुद्धा तुमची इडली अगदी जाळीदार बनणार। तर तुम्ही बघू शकतात कशी छान अशी जाळी चढलेली आहे या इडलीला। आता त्याच पिठापासून मी इथं इडली पात्रामध्ये सुद्धा तुम्हाला इडली करून दाखवणार आहे। तर इथं फक्त मी एकच वरचं भांड आहे त्याच्यामध्येच इडलीचं पीठ टाकलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की हिवाळ्यामध्ये जरी पीठ फुगलं नसेल तरी इडलीच्या पात्रात किंवा इडली पात्राशिवाय सुद्धा आपण छान मऊ लुसलुशीत जाळीदार इडली बनवू शकतो, पण तेही मुक्ताईने सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे केल्यास। तर इथं आपल्या दोन्ही प्रकारच्या इडली बनवून तयार आहेत आणि तुम्ही बघू शकतात इडली पात्रातली इडली कशी मऊ सॉफ्ट झालेली आहे, लुसलुशीत अशी। तर ताईंनो, पीठ फुगलेलं नसताना सुद्धा जाळीदार होणारी आणि तीही बिना इडली पात्राशिवाय तयार केलेली ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।